आपण सर्व या ठिकाणी विधितज्ञ उपस्थित आहात। मुळात लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव साजरा होत असताना याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी आपण ज्या पद्धतीने भूमिका अदा करण्यासाठी हा रोल आता केलेला आहे, त्याबद्दल मी प्रथमतः बारचं आपल्या सर्व सदस्यांचं एक मनापासून आभार व्यक्त करतो। मुळामध्ये लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये मी उमेदवारी का केली तर या बाबतीत एक स्पष्टपणे भूमिका आपल्या समोर सांगतो। मी एका स्लम वस्तीमधून रिप्रेझेंट करतो। तर मुळामध्ये या लोकशाहीमध्ये एक अपप्रचार असा आहे की पैशाच्या आधारावर निवडणुका जिंकल्या जातात। माझं म्हणणं साफ आहे की हे खोटं विधान आहे, कारण जर पैशांच्या आधारावर निवडणुका झाल्या असत्या तर राहुल बजाजला मागच्या दाराने राज्यसभेचा खासदार बनावं लागलं नसतं। एकही भांडवलदार भारतातल्या कोणत्याही मतदारसंघामधनं आजही निवडून येऊ शकत नाही, हे एक विदारक चित्र आहे। मी ज्या मतदारसंघात उभा राहतो, मागच्या वर्षी मी निवडणूक लढवल्या, फक्त 20,000 रुपये खर्च केले तरी देखील मला 1235 मतं होते। याचा अर्थ मतदार विकला जातो ही गोष्ट खोटी आहे। मुळात प्रक्रिया काय आहे तर जो एलिट क्लास बनवला जातो त्याचं राजकीयकरण न झाल्यामुळे ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात घातक आहे। मुळात आपण जी काही प्रक्रियेला सामोरे जातोय, महानगरपालिकेमध्ये निवडणुकीला आपण जे प्रतिनिधी निवडून देत असतो, तर मुळात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे नगरसेवक का असतो। तर आपल्याकडे अजूनही ही संकल्पना व्यवस्थितपणे रुजलेली नाही। नगरसेवकाचं काम फक्त एकच असतं की जो काही बजेट असतो त्या बजेटचं वितरण करण्यासाठी आपण प्रतिनिधी म्हणून तिथे पाठवलेला असतो। परंतु आपल्याकडे निवडून येणारे बिंडोक नगरसेवक हे एखादा प्राणी जर मरून पडला असेल तर त्याला सकाळी स्वच्छता कर्मचारी जेव्हा ते ओढून घेऊन जातो तर त्याच्या पुढे तो गाडी चालवत राहतो, तो असं दाखवतो की तोच ओढून घेऊन जातोय। मुळात याच्यासाठी नगरसेवक नसतात, स्वच्छता कर्मचारी असतात आणि कंप्लेंट करण्यासाठी सॅनिटरी इन्स्पेक्टर असतो। मला असं वाटतं की या अशा छोट्या गोष्टींच्या आधारावर निवडणुकीचे प्रचाराचे मुद्दे ज्या अल्पशिक्षित लोकांनी निश्चित केलेले त्याला काउंटर करण्याची प्रक्रिया आपण उभी केली, त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये केंद्राला आणि राज्याला सक्रिय व्हावं लागतं। याचं दुसरं अपयश आहे की या देशामध्ये लोकशाही रुजवत असताना सत्ताधारी लोक अतिशय वाईट पद्धतीने ऑपरेट होत आहेत। मी आपल्याला हे दोनच गोष्टी सांगतो की निवडणुकीच्या माघारीच्या किंवा अर्ज हरकतीच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा ती प्रक्रिया सुरू होती तेव्हा काय प्रयोग झाला होता तर एका उमेदवाराने 17 जानेवारी 2004 असं स्पष्टपणे तिसऱ्या अपत्याची जन्मतारीख टाकलेली आहे। परंतु त्यांचं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार असल्यामुळे निवडणूक आयोगाने स्पष्टपणे फॉर्म मध्ये नाम निर्देश पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 12 सप्टेंबर 2001 नंतर जन्मायला आलेलं तिसरं अपत्य तो नामनिर्देश पत्र अवैध ठरेल, परंतु तो झाला नाही। दुसरी